जे विद्यार्थी 10वी नंतर पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 साठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट साईडवर उपलब्ध झालेली आहे। तर मेरिट लिस्ट कशी चेक करायची बघा, सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचे आहे। साईडवर आल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे, बघू शकता। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये थोडे खाली आले की इथे एक ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे की मेरिट स्टेटस म्हणून। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे प्रोव्हिजनलचं। तर प्रोव्हिजनलला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। तर जेही विद्यार्थी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी जर ॲडमिशन घेत असेल, बघू शकता, तर तुमची मेरिट लिस्ट ही उपलब्ध झालेली आहे। तुमच्याजवळ जो अप्लिकेशन नंबर आहे तुमचा, तो अप्लिकेशन नंबर टाका। इथे तुमची जन्मतारीख टाका आणि त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही तुमच्यासोबत अशा प्रकारे तुमचे संपूर्ण जे मार्क्स आहे हे तुम्हाला दिसून पडत असेल। त्यानंतर तुमचे 10वीचे मार्क्स वगैरे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्यानंतर बघा प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस, बघा यामध्ये तुमचा मेरिट नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी चेक करा, बरोबर आहे का। फिमेलमध्ये मेरिट नंबर चेक करा आणि TFWS ऑप्शन या विद्यार्थ्यांनी यस केलेलं होतं, त्यामुळे TFWSचा जो मेरिट नंबर आहे तो इथे देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे तुमचे मेरिट नंबर तुम्ही चेक करू शकता, क्लिअर। आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता। आता ही इन्फॉर्मेशन आपण ब्लर केलेली आहे। यामध्ये तुमचे नाव बघू शकता, इथे तुमचे नाव आहे, इथे डेट ऑफ बर्थ, जेंडर, फिमेल, कॅटेगरी, संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। क्वालिफिकेशन मार्क्स वगैरे चेक करा, 10वीची इन्फॉर्मेशन चेक करा, संपूर्ण माहिती तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते तर या प्रकारे तुम्ही तुमचा मेरिट नंबर चेक करू शकता। तर लवकरात लवकर मेरिट नंबर चेक करा आणि यानंतर तुमची लागणारा फायनल मेरिट लिस्ट। आणि यामध्ये थोडा नंबर तुमचा चेंज होऊ शकतो, कारण की भरपूर असे विद्यार्थी राहतात, त्यांची जर काही मिस्टेक वगैरे झाली तर ते दुरुस्ती करतात आणि त्यानंतर यामध्ये थोडा 1-2 नंबर मागे पुढे होऊ शकतात, ठीक आहे। तर यामध्ये आता जे विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट चेक केलेली आहे, तर आता तुमची जेही आहे फायनल मेरिट लिस्ट लागणार आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमचे कॉलेजेस ॲड करायचे आहे। तर पुढील स्टेप असणार आहे आता फायनल मेरिट लिस्ट, ठीक आहे। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी त्यांचे कॉलेजेस ॲड करू शकणार आहे। संपूर्ण अपडेट कॉलेज कसे ॲड करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तुम्ही इम्पॉर्टंट डेटचं जे ऑप्शन आहे यामध्ये ज्याही डेट्स दिलेल्या आहेत त्या डेट तुम्ही चेक करू शकता। तर पॉलिटेक्निक ॲडमिशन फर्स्ट इयर डिप्लोमा, तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आपले मेरिट नंबर चेक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।